नमस्कार श्रोते हो, वृत्तविशेषच्या आजच्या भागात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। आजच्या भागामध्ये आपण नागपुरात आयोजण्यात आलेल्या ब्रिक्स वाहतूक मंत्र्यांच्या बैठकीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। ही बैठक शाश्वत, हरित आणि भविष्याभिमुख वाहतूक व्यवस्थेकडे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानलं जात आहे। ब्रिक्स या प्रभावी आंतरराष्ट्रीय समूहाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी यंदा भारताकडे आहे। मुझे बहुत खुशी है कि नागपुर में ब्रिक्स कंट्रीज का कॉन्फ्रेंस हुई और उसमें ब्रिक्स कंट्रीज जो है वो वर्ल्ड की 40% पॉपुलेशन कवर करती। ट्रांसपोर्ट सेक्टर में विशेष रूप से हमारी रोड सेक्टर, रेलवे, जलमार्ग और एविएशन एक क्षेत्र में कार्बन न्यूट्रल हम कैसे बने, अल्टरनेटिव और बायोफ्यूल का भी उपयोग कैसे करें और प्रदूषण से तो मुक्ति मिलेगी भी, और उसके साथ साथ जो नई नई टेक्नोलॉजी है, इनोवेशन है, रिसर्च अलग अलग ब्रिक्स देशों में एक दूसरे में कैसे कोऑपरेशन करें, कोऑर्डिनेशन निर्माण करें के बारे में एक रेजोल्यूशन पास हुआ है। लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी या संकल्पनेवर आधारित विविध बैठकींचं आयोजन देशभर होत असून त्यातील अत्यंत महत्त्वाची ब्रिक्स वाहतूक कार्यगट आणि वाहतूक मंत्र्यांची तिसरी बैठक महाराष्ट्राची उपराजधानी अर्थात आपल्या नागपूरमध्ये 9 ते 12 जुलै दरम्यान पार पडते आहे। रस्ते, रेल्वे, हवाई आणि जलवाहतूक या सर्व क्षेत्रांमध्ये शाश्वत विकास, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि सदस्य राष्ट्रांमधील सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची आहे। या बैठकीत भारतासह ब्राझील, रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या सदस्य देशांचे मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले। या आधी झालेल्या ब्रिक्स परिवहन कार्यगटाच्या बैठकीत विविध तांत्रिक आणि धोरणात्मक मुद्द्यांवर चर्चा झाली। त्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली वाहतूक मंत्र्यांची बैठक झाली। बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना गडकरी यांनी सांगितलं की वाहतूक क्षेत्र कार्बन न्यूट्रल करण्यासाठी पर्यायी जैव इंधन, स्वच्छ ऊर्जा आणि प्रदूषणमुक्त तंत्रज्ञानाचा अधिक व्यापक वापर करण्यावर सदस्य राष्ट्रांमध्ये सकारात्मक चर्चा झाली आहे। भविष्यातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित, पर्यावरणपूरक आणि सर्वसमावेशक करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करण्यावर सर्व देशांनी भर दिला। गडकरी यांनी सांगितल्याप्रमाणे वाहतूक क्षेत्राचं विकार्बनीकरण म्हणजेच कार्बन उत्सर्जन कमी करणं हे आजच्या काळातील सर्वात मोठ्या जागतिक आव्हानांपैकी एक आहे। हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छ इंधन, हरित तंत्रज्ञान आणि शाश्वत वाहतूक प्रणाली विकसित करण्यासाठी ब्रिक्स देश एकत्रितपणे काम करत आहे। या बैठकीत ब्रिक्स मंत्रिस्तरीय घोषणापत्र 2026 स्वीकारण्यात आलं। या घोषणापत्राद्वारे वाहतूक क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाचा वापर, ज्ञानाची देवाणघेवाण, संशोधन, कौशल्य विकास आणि परस्पर सहकार्य अधिक मजबूत करण्याचा निर्धार सदस्य देशांनी व्यक्त केला। यापूर्वी रशिया आणि ब्राझील इथं झालेल्या बैठकीनंतर नागपुरात झालेली ही बैठक आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचा टप्पा मानली जाते आहे। यापूर्वीच्या परिवहन कार्यगटाच्या बैठकीत शाश्वत वाहतूक, पायाभूत सुविधा, स्वच्छ गतिशीलता, बहुविध संपर्क व्यवस्था, पुरवठा साखळीची लवचिकता, शहरी वाहतूक, सुरक्षित विमान इंधन, रेल्वे संशोधन आणि आधुनिक लॉजिस्टिक यासारख्या विषयावर विस्तृत विचार विनिमय झाला। बैठकीच्या उद्घाटन प्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे सचिव व्ही उमाशंकर यांनी भारताच्या अध्यक्षतेचा दृष्टिकोन स्पष्ट केला। वसुधैव कुटुंबकम या भारतीय तत्वज्ञानाच्या आधारे सर्वसमावेशक विकासासाठी भारत कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं। भारतीय अध्यक्षतेखाली वाहतूक क्षेत्रासाठी 6 प्रमुख प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आले आहे। यामध्ये शाश्वत पायाभूत सुविधा, वाहतुकीचे विकार्बनीकरण, शाश्वत विमान इंधन, लवचिक लॉजिस्टिक व्यवस्था, शहरी गतिशीलता आणि रेल्वे संशोधन सहकार्याचा समावेश आहे। या माध्यमातून सदस्य देशांमध्ये तांत्रिक सहकार्य वाढवणं, संशोधनाला चालना देणं, संस्थात्मक भागीदारी मजबूत करणं आणि क्षमता विकासाला प्रोत्साहन देणं हे उद्दिष्ट आहे। भारतानं अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर या बैठकीच्या तयारीसाठी 5 आभासी पूर्वतयारी बैठका घेण्यात आल्या होत्या। त्या चर्चांमधून प्राप्त झालेल्या सूचनांच्या आधारे नागपूरमधील बैठकीचा अजेंडा निश्चित करण्यात आला। ब्रिक्स समूहाचं वाढतं जागतिक महत्त्व लक्षात घेतल्यास या बैठकीचं महत्त्व अधिक अधोरेखित होतं। नागपूरमध्ये आयोजित बैठकीमुळे विदर्भाची ओळख केवळ औद्योगिक आणि लॉजिस्टिक केंद्र म्हणूनच नव्हे तर आंतरराष्ट्रीय धोरणात्मक चर्चांचं केंद्र म्हणूनही दृढ झाली आहे। परिवहन विषयक ब्रिक्स बैठकीचा आढावा आपण वृत्तविशेष कार्यक्रमातून घेतला। हा कार्यक्रम आकाशवाणी नागपूरच्या प्रादेशिक वृत्त विभागाची निर्मिती होता। नमस्कार।